महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या रूपाने एक काँग्रेसच्या शिवायची जी काही राजकीय सगळी शैली राहिलेली आहे, प्रत्यक्ष त्या पदावर बसलेला आणि त्यांनी सक्षमपणे आपली एक 4 वर्षाची कारकीर्द व्यवस्थितरित्या पार पडली असा हा मुख्यमंत्री, असा हा नेता मनोहर जोशी. मनोहर जोशींना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या घराण्यामध्ये नव्हती. एक निष्ठावान असा शिवसैनिक. पण त्याहीपेक्षा आज त्यांच्या निधनाच्या निमित्तानं एक मला मुद्दा अधोरेखित करावा वाटतो, म्हणून हा व्हिडिओ आम्ही आवर्जून करतो आहोत. महाराष्ट्राची तोपर्यंतची सगळी राजकीय संस्कृती ही काँग्रेसी राहिलेली होती. काँग्रेसमधूनच बाहेर पडल्याच्या नंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले होते, पण ते होते मूळतः काँग्रेसशी आणि नंतर पण काँग्रेसशी त्यांनी युती केली. काँग्रेसच्या शिवायची जी काही राजकीय शैली होती, खरं तर म्हणजे एक जो मुद्दा होता महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती डाव्या पक्षांचं, म्हणजे शेतकरी कामगार पक्षांचं. तेव्हा कम्युनिस्ट पक्ष हा फारसा बलवान महाराष्ट्रात नव्हता, आताही नाहीये. शेतकरी कामगार पक्ष, पण तो असा कधीच नव्हता की जेणेकरून प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती बसू शकेल. समाजवादी पक्ष, त्यांनी पण खूप प्रयत्न केले. जनता पक्षाच्या काळामध्ये 101 आमदार निवडून आले, पण एवढं झालं तरी या सगळ्या कुणाही पक्षाचा कुठलाही नेता हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावर बसलेला नव्हता. म्हणजे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी सक्षमपणे काम केलं, पण विरोधी पक्षाची एक अवस्था अशी येते की त्यांना ते सत्ताधारी व्हायचं असतं आणि आपण ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला त्या गोष्टी प्रत्यक्ष सत्तेवरून राबवून दाखवायच्या असतात. हे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना कधीच जमलं नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्यांनी जनता पक्ष, पुलोद आघाडी, शरद पवारांची समाजवादी काँग्रेस हे सगळे प्रयोग केले. 1986ला शरद पवार स्वतः राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये गेले आणि त्याच्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्याचं फार मोठं काम गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांनी जेव्हा केलं आणि एक सक्षम असा विरोधी पक्ष 1990ला स्थापन झाला, म्हणजे निवडून आला महाराष्ट्रामध्ये, जो पहिल्यांदा बिगर काँग्रेसी किंवा बिगर डावे असं म्हणूयात असा जो चेहरा होता. 90 आमदार भाजप सेनेचे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1990ला निवडून आलेले होते. मनोहर जोशींचं महत्त्व मला नेमकं ह्या पार्श्वभूमीवर सांगायचं आहे. शरद पवार की जे सगळ्या तेव्हाच्या तथाकथित डाव्यांचे नेते होते, मग ते काँग्रेसमध्ये गेले आणि सगळं काही संपून गेलं असं वाटत असताना भाजप शिवसेनेचं जे काही एक वादळ महाराष्ट्रामध्ये तयार झालं, त्याचा भाजपकडून चेहरा गोपीनाथ मुंडे होते, कारण प्रमोद महाजन केंद्रामध्ये असायचे. पण शिवसेनेकडून स्वतः बाळासाहेब ठाकरे सोडले तर असा चेहरा स्पष्टपणे समोर येत नव्हता असं सगळ्यांना वाटत होतं. पण तेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून स्वतः मनोहर जोशी यांनी अतिशय सक्षम अशी कामगिरी विधिमंडळात बजावलेली होती. शिवसेनेमध्ये पवारांनी फूट पाडली, शिवसेनेची संख्या कमी झाली आणि त्या जीवावरती गोपीनाथ मुंडेंनी अध्यक्षपद घेतल्याच्या नंतर सुद्धा कुठलंही आकांडव तांडव मनोहर जोशींनी केलेलं नव्हतं. आज जे बारीक बारीक सारी गोष्टीवरून पक्षांतर करणे आणि आरडाओरडा करणे जे सुरू होतं, अगदी इंडिया आघाडीतही ज्या पद्धतीचे मतभेद होतात, असे कुठलेही मतभेद तेव्हा जाहीरपणे बाहेर येऊ दिले गेलेले नव्हते. मनोहर जोशींनी आपलं पद गेल्याच्या नंतर सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही आकांडव तांडव केलेलं नाही. शांतपणे, सुसंस्कृतपणे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधी पक्ष नेतृत्वाखाली सगळं भाजप सेना युती एकत्रपणे, एकसंघपणे विधिमंडळामध्ये लढा देत होती. 1995ला जेव्हा युतीची सत्ता आली, अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला, स्पष्ट स्वतःचं बहुमत नव्हतं. शिवसेनेचे आमदार जास्त असल्याच्या नंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होतं. तेव्हा मनोहर जोशींचं नाव पुढे आलं. त्याही वेळेस मनोहर जोशींनी कुठलंही भडकपणा केलेला नव्हता. त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या म्हणून पाठीराख्यांनी कुठं पोस्टर्स लावले किंवा असं काही झालं, असं काहीच त्या प्रकारात घडलेलं नाही. एक शांत, सुसंस्कृत असं नेतृत्व म्हणून मनोहर जोशींची कारकीर्द ओळखल्या जाते. मी ज्या शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो त्या शरद जोशींनी भामा कन्स्ट्रक्शन म्हणून एक कंपनीची वेगळी कल्पना अशी मांडली होती की शेतकऱ्यांना कशासाठी शासनाने जमीन अधिग्रहित करायची आणि ती अधिग्रहित केलेल्या जमिनीवरती MIDC स्थापन करायची, त्याच्यापेक्षा शेतकरीच आपल्या जमिनीची एक वेगळी MIDC करतील. हा प्रकल्प मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच चाकणच्या परिसरामध्ये मार्गी लागला होता आणि त्याच्या भूमिपूजन त्या ठिकाणी चाकणला, आंबेठाणला शरद जोशींचं जे निवासस्थान होतं
अंगारमळा त्या परिसरामध्ये संपन्न झाला होता, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि ही वेगळी संकल्पना शेतकऱ्यांची स्वतःची MIDC असावी त्यांच्या जमिनीची ही मान्य करणारा दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे मनोहर जोशी. काँग्रेसच्या दबावाखाली म्हणा किंवा एकूण मराठा राजकारणाच्या दबावाखाली म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणा मनोहर जोशी यांना पायउतार होऊन त्या जागी दुसरा मराठा मुख्यमंत्री नेता नेमा म्हणून नारायण राणेची असं जेव्हा चाललं त्याही वेळेस तेव्हाचा तर प्रसंग सगळे असं सांगतात की त्यांना सांगितल्याच्या नंतर एका शब्दात त्यांनी कुठेही काही त्याच्यावरती चर्चा न करता कुठेही बाईट न देता, आजकाल प्रत्येक गोष्टीचे बाईट दिले जातात, तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला, आपलं सामान गुंडाळलं, टॅक्सी बोलावली आणि त्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थान सोडून तातडीनं ते स्वतःच्या घरात खाजगी घरामध्ये रवाना झाले. इतका हा सुसंस्कृत मुख्यमंत्री. मनोहर जोशींची एक खूप मोठी कारकीर्द ही सगळी पहिला बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आणि एक वेगळी शैली रुजवण्याची महाराष्ट्रामध्ये त्यांची जवळपास 4-1 वर्षाची ती मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आणि त्याच्या आधीचं विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे एक जवळपास 8-9 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेता आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एक सक्षम भूमिका हा नेता बजावताना दिसतो आहे. दुसरी जी त्यांची पारी नेमकी समोर येते ती म्हणजे जेव्हा त्यांना लोकसभेचं त्यांना सभापती पद देण्यात आलं. ही एक खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे आपल्याकडे असं फार थोड्या वेळा घडलेलं आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री राहिलेला आहे, विरोधी पक्ष नेता राहिलेला आहे आणि केंद्रामध्ये ज्याला 3 नंबरचं पद असं मानलं गेलेलं आहे. लोकसभेचा अध्यक्ष हे खूप मोठं पद आहे आणि आपल्याकडे त्या पदाचं ज्याला काय म्हणते आणि तेव्हा कुठल्याही पक्षाला बहुमत नसणारं असं सरकार होतं. त्या काळामध्ये मनोहर जोशी हे लोकसभेचे सभापती होते. हे विशेष. जेव्हा एखाद्या पक्षाला स्पष्टपणे बहुमत असतं आणि त्या तुलनेनं विरोधी पक्ष लहान असतो तेव्हा सभागृह सांभाळण्याचं काम तुलनेनं सोपं असतं. पण कुठल्याही पक्षाला बहुमत नाहीये, विरोधी पक्ष पण अतिशय बळकट असा जेव्हा समोर असतो अशा वेळी त्या प्रत्यक्ष पदाचं प्रतिष्ठा राखली पाहिजे, सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, कामकाज सुरळीत झालं पाहिजे. ही सगळी गोष्ट मनोहर जोशींच्या काळामध्ये अतिशय स्पष्टपणे समोर आली. शिवसेनेचा जो मला एक असा आरोप करायचा आहे की शिवसेनेच्या जवळपास कुठल्याच नेत्याला राष्ट्रीय पातळीवरची आपली प्रतिमा तयार करता आली नाही. केंद्रामध्ये इतक्या वेळा सत्ता मिळाल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे वाजपेयीच्या काळामध्ये आणि आता मोदींच्या पहिल्या काळामध्ये नंतर म्हणजे हे बाजूला जाईपर्यंतची गोष्ट. म्हणजे 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापन होऊन भाजपपासून शिवसेना वेगळी झाली तोपर्यंत या मोठ्या कालखंडामध्ये केंद्रामध्ये शिवसेना ही भाजप बरोबर सत्तेमध्ये होती आणि तेव्हा कुठल्याही एक सुरेश प्रभूंचा अपवाद आहे की त्यांच्याशिवाय कुठल्याही नेत्याला आपली एक वेगळी प्रतिमा तयार करता नाही आली. मनोहर जोशी याला अपवाद आहे. मनोहर जोशी यांनी लोकसभेचा अध्यक्षपद ही भूमिका बजावत असतानाच केंद्रीय पातळीवरती राष्ट्राच्या पातळीवरती शिवसेनेची एक वेगळी अशी चांगली प्रतिमा त्यांना तयार करता आली. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नंतर जेव्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सगळी सूत्र गेली, त्यांची उपेक्षा झाली, याही काळामध्ये कधीही कडवटपणा, कधीही वाटेल तसे वक्तव्य करणं असं कुठलीही गोष्ट मनोहर जोशींनी केली नाही. सुसंस्कृत राजकारणाची जी वृत्ती असती ती त्यांनी कायमस्वरूपी दाखवली. ते स्वतः उद्योग जगतातून आलेले होते. कोहिनूर क्लासेसचा ब्रँड अतिशय मोठा होता आणि हे सगळं त्यांनी स्वकष्टानं कमावलेलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी फार चांगलं सांगितलेलं होतं, राजकीय मुलाखत न देता बाकीच्या याच्यावर बोलत असताना, की तुम्हाला माझा यशस्वी झालेला 45वा कोहिनूरचा उद्योग दिसतोय पण त्याच्या आधी 44 उद्योगामध्ये मला अपयश आलेले, ते कोणाला लक्षात येत नाही. अखंड संघर्ष करत आलेला असा हा नेता, शिवसेनेमध्ये अतिशय सुसंस्कृत पातळीवरती सुसंस्कृत असा चेहरा म्हणून ज्याचं प्रतिमा राहिलेली आहे असा हा नेता, बाळासाहेबांचे अतिशय निष्ठावान राहिलेले. शिवसेनेला वेगळ्या अर्थाने हा म्हणजे उद्धव ठाकरे गटाला हा झटका आहे की एक जे बाळासाहेबांच्या जवळचे लोक होते तर तुम्ही विचारापासून आधीच तुटलेले आहात आणि प्रत्यक्ष बाळासाहेबांच्या जवळचे जे लोक आहेत ते पण काळाच्या पडद्याआड चाललेले आहेत. मनोहर जोशी यांना विनम्र श्रद्धांजली.